मोती स्नानाची वेळ झाली. अगं तसं नाही. मग कसं? उठा उठा, सकाळ झाली, मतदान करण्याची वेळ आली. देश बदलायचा असेल तर मतदान करा. माझं मत माझा अधिकार. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. नाही ते नाही, नंतर असं बोलायचं नाही, म्हणून तर म्हणते मी काही बाई का योग्य उमेदवारावरच मारायची का? काय माडी जरी दिली, साडी काय माडी जरी दिली तरी आपलं मतदान विकायचं नाही. आपला विकास देशाचा विकास. हे शक्य आहे, पालन करा कर्तव्याचं, हे सांगणार शाहू पेरेचं. अपने बच्चों का भविष्य कितने में बेचोगे आप? क्या कीमत लोगे? एक बोतल शराब, एक बोरी गेहूं, रेडियो, टीवी, एक साड़ी या 2-4 हजार रुपए. सोच लीजिए क्योंकि फिर आ रहे हो कुछ उम्मीदवार आपका वोट खरीदने के लिए. याद रखो, जो आज आपका वोट खरीदेगा वो कल आपको बेचेगा. इसीलिए इस बार तय कर लीजिए कि जो उम्मीदवार हमारा वोट खरीदने की कोशिश करेगा उसे हम हर की वोट नहीं देंगे. अपने देश का सौदा, अपने बच्चों के भविष्य का सौदा हम हर चीज नहीं करेंगे. सच्चे को चुनेंगे, अच्छे को चुनेंगे. जय हिंद. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी किती पैसे पाठवाल? एक बाटली दारू, 2-4 हजार रुपये, एक साडी. विचार करा, कारण त्यातले काही उमेदवार तुमचे मत विकत घेण्यासाठी येत आहेत. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमचा उमेदवार कसाही असला तरी तो तुमचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करेल. आम्ही खऱ्या उमेदवाराला निवडू, चांगल्या उमेदवाराला निवडू. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा राजा हो. मतदान राजा जागा हो, लोकशाही. नमस्कार, मी यांची राजश्री छत्रपती शाळा जिल्ह्यात. मी मतदान जागृती आहे. माझं नाव खुशी गोपी. तुम्ही 20 नोव्हेंबर दिवशी मतदान करायला जरूरच या. खाली शाळेमध्ये मतदान चालू होणार आहे. तुमचा एक कला तुमचं भविष्य देईल. अशा व्यक्तीला वोट करा जो आमच्या भविष्याला सुरू शकतो. मतदान जागृती म्हणून आलो आहे. तुम्ही मतदान केंद्रामध्ये मतदान करायला यावे अशी आमची नम्र विनंती. धन्यवाद. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. धन्यवाद. आम्ही स्टुडंट आहे आणि तुम्हाला ना वोट द्यायला जायला पाहिजे. 20 तारखेला जायचं आणि 20 तारखेला जाऊन वोट द्यायला जायचं आणि ठीक आहे, नाही तर काय करा, पण जायला लागणार 20 तारखेला. काका 20 तारखेला वोट मतदान दिल्या त्या दिवशी तुम्हाला मतदान करायचं. तुम्हाला जर सुट्टी नसेल तरी तुम्ही थोडासा वेळ काढून मतदानाला जा. आम्ही सुट्टी घेऊन जाणार. आणि आज तुम्हाला